कर मंडळी, तर तुम्हाला माहिती आहे आता आपला बिग बॉस मराठी थोडाच म्हणजे जिने चिनेमध्ये 4-5 दिवस राहिलेला आहे. तर मी तुम्हाला सांगतो ते DP दादा आहे ना, लय भारी म्हणजे लय भारी खेळला त्या दिवशी. का माहीत म्हणावं, मला तर लय आवडलं. जेव्हा ते पैसे वाटायचं होतं सगळ्याला तेव्हा एक नंबर खेळला भाई. मला लय म्हणजे लय आवडलं. का माहीत का, पण लयच भारी. कारण त्यानं आणि DP दादा, सूरज, परत आपली काय हिचं नाव, अंकिता आणि काय अभिषेक सावंत, हां. तर नाव पण येत नाही कारण हा डबल डुलकी आहे ना, इकडे बी असतो तिकडे बी असतो त्याच्यामुळं. तर DPने लगेच 4 जण झालं, उचललं, गळ्यात टाकलं, विषय काट. तुम्हाला काय करायचं ते. जान्हवी त्याच्यामध्ये मला 40,000 दिले. लगेच अभिजित पण म्हणायला लागला तिला मी 3 घेतले तर अंकिताला 2 लाख देईल, 2 लाख त्याला दिले, 4 लाख रुपये तर आपल्या DP दादानी वाईने घेतलेले. पण तो गेम मला खूप आवडला कारण DP दादाने पहिल्यांदा नाही सांगतो, DP दादा पॅडी दादा गेल्यानंतर DP दादा सांगत आहे, सूरजला समजून तास सांगतात, पण जे पॅडी दादा सांगायचे ना ते यातून सध्याला कोणी सांगत नाही. पॅडी दादाचं त्याचं नातं खूप वेगळं होतं, खूप म्हणजे खूप वेगळं होतं. एवढं भारी नातं होतं ना की कोणीच या आत्तापर्यंत तर करू शकणार नाही. आता एवढे बिग बॉसचे सीझन झाले 4, तर पाचव्यामध्ये हे आहेत, पण 4मध्ये असं नाही कधी. तर सूरज बाबा तुला बाहेरून खूप सपोर्ट आहे. तू खेळ, ट्रॉफी जिंकूनच आहे, कारण तुला फुल सपोर्ट आहे बाहेरून. आणि तू असाच खेळत राहा, असाच जिद्दीनं सगळं तास करत राहा, तुला फुल सपोर्ट आहे. आणि DP दादा आय लव्ह यू यार, तू खूप भारी म्हणजे खूप भारी काम केलं यार. लगेच विषय कट कसा करायचा ते तुझ्यावर शिकलं पाहिजे. कॉमेडी तर करतोच भाई तू, पण तुझ्यापासून सगळं शिकलं पाहिजे. तुला पण खूप सपोर्ट आहे बाहेरून, तू पण खेळत राहा.